नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे तुम्ही लुटू शकता भटकंतीचा मराठमोळा खजिना. तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील ती घंटाही दाबा, ज्यामुळे येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, आज पुणेरी एक्सप्रेस आली आहे सर्व भटक्यांची पंढरी असलेली म्हणजे हरिश्चंद्रगडावरती. सध्या मी उभा आहे पाचनई गावामध्ये. पाचनई गाव हे हरिश्चंद्रगडाचे बेस विलेज आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, ट्रेकचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तिथे हरिश्चंद्रगडावरती असणाऱ्या शिलालेख याच्याबद्दल माहिती देणारा फलक आपल्याला दिसत आहे मित्रांनो. आणि या जो ट्रेकचा स्टार्ट पॉइंट आहे, इथून आपण पाहू शकता हरिश्चंद्रगडाच्या पार्किंगकडे आपण जाऊ शकतो. आपल्या आजच्या ट्रेकमध्ये आपले साथीदार आहेत नेहमीचे सतीश फुले, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा विराज फुले, त्याच्यानंतर माझा मुलगा श्री लडकत. चला मित्रांनो, सर्वजण तयार आहात ना हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकला? येस. चला तर मग. ट्रेकला सुरुवात केल्यानंतर 2च मिनिटं झाली की सह्याद्रीने त्याचे रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली. हरिश्चंद्रगडावरील सर्वात महत्त्वाची 2 आकर्षणं म्हणजे सर्वात मोठा यू आकाराचा कोकण कडा आणि दुसरं म्हणजे येथे दिसणारे इंद्रवज्र. याच्याविषयी माहिती देणारा फलक आपल्याला माझ्या पाठीमागे दिसत आहे. मित्रांनो, आता जंगलवाट सुरू झालेली आहे. चला जाऊया. समोर दिसणारा जंगल पॅच आता आपल्याला क्रॉस करायचा आहे मित्रांनो. आणि त्या समोरच्या डोंगरावरती आपल्याला शिडी दिसत आहेत. तिथूनच आपल्याला आता गडाच्या दिशेने जायचे आहे. मित्रांनो, डोंगरावरती जी तुम्हाला शिडी दाखवली त्याकडे जाण्यासाठीचा जंगल पॅच आता सुरू झालेला आहे मित्रांनो. चला जाऊया शिडीच्या दिशेने. हरिश्चंद्रगडाचे बेस विलेज असलेल्या पाचनई येथे येण्यासाठी मार्ग आहे पुणे, नारायणगाव, ओतूर, ब्राह्मणवाडा, कोतुळ, सोमलवाडी, त्याच्यानंतर भांगरेवाडी, कोथळे, लव्हाळी, ओतूर आणि पाचनई. या मार्गाने आल्यानंतर अंतर आहे साधारण 163 किलोमीटर. श्री, मग ट्रेक कसा वाटतोय हरिश्चंद्रगडचा? छान, एकदम मजा येते का? हो. अजून तर सुरुवात झालेली आहे, मजा तर पुढे येणार आहे. बरोबर? हो. कोकण कडा बघायला खूप एक्साइटेड आहे. मित्रांनो, 2 मिनिटं जंगल पॅच चालू आले की आपल्याला उभा कातळकडा लागलेला आहे. आता आपण या मागे दिसणाऱ्या मार्गे सरळ जाऊया शिडी मार्गाकडे. चला. मित्रांनो, कालच्या पाचनईच्या मुक्कामामध्ये अजून 2 मित्र भेटले. हे सोलापूरचे अँग्री सुरी, हा यांचा इन्स्टा आयडी आहे. आणि हे गोव्याचे सावंत, यांचं यूट्यूब चॅनल आहे गोवन रायडर्स. तर सर्वांना रिक्वेस्ट करतो, यांना सबस्क्राईब करा. मित्रांनो, अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. लाईफमध्ये एकदा तरी हरिश्चंद्रगडाला जरूर या मित्रांनो. चला.
मित्रांनो, खूपच मजा येत आहे. आपण शूट करण्याच्या नादामध्ये मी आणि श्री मागेच राहिलेलो आहोत. सतीश आणि विराज पुढे गेलेले आहेत. चला आपल्या नेहमीच्या पद्धतीने पुढे जाऊया. ट्रेक वाटेमध्ये असणाऱ्या ओढ्याला पार करण्यासाठी पूल देखील बांधलेला आहे. हरिश्चंद्रगडावर असणाऱ्या कोकण कड्यावरती सन 1835 मध्ये ब्रिटिश अधिकारी कर्नल साइक्सला इंद्रध्वज दिसले होते. हरिश्चंद्रेश्वर मंदिराविषयी अशी माहिती मिळते, 10व्या शतकातील शिलाराजा झंज याने गोदावरी ते भीमा दरम्यान 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 शिवालये बांधली. त्यातील एक शिवालय म्हणजे हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर मंदिर. जी 12 शिवालये बांधली होती ती म्हणजे गोदावरी नदीच्या उगमापाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारी त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारी तरळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे टाकेद येथे, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर, मुळा उगमस्थानी असलेल्या हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावती जवळ असलेले खिरेश्वर गावातील नागेश्वर, कुकडी जवळच्या पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारी पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी वचपे गावातील सिद्धेश्वर आणि शेवटचे म्हणजे भीमा नदीजवळचे भवरगिरी. वनस्पतींची विविधता या गडा एवढी इतरत्र कोणत्याही गडावरती आपल्याला आढळत नाही. या गडावरती करवंद, कारवीच्या जाळी, धायटी, उक्षी, मधवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडलेला आहे. राजा हरिश्चंद्र यांनी विश्वामित्र ऋषींना आपले राज्य दान करून त्यागापायी ते ज्या गडावर येऊन वास केला तो हा हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडावरील लेण्यामध्ये चांगदेव, वटेश्वर यांनी तपश्चर्या केलेली आहे. नागेश्वर मंदिर म्हणजे जे खिरेश्वर गावामध्ये आहे, हरिश्चंद्रेश्वर मंदिर जे हरिश्चंद्र गडावरती आहे आणि हरिश्चंद्र गडावर असणाऱ्या केदारेश्वराच्या गुहेतील कोरीव कामावरून हा किल्ला मध्ययुगीन काळातील असल्याचे सूचित होते. आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मुघलांनी घेतला व त्यानंतर 1747-48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. या किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार होते रामजी भांगरे. रामजी भांगरे म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील होय. हरिश्चंद्र या गडाला मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी तर आहेच, पण हरिश्चंद्रगडाला 2000 वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी देखील आहे. मित्रांनो, हरिश्चंद्र हा किल्ला खूप प्राचीन आहे. येथे मायक्रोलिथिक मनुष्याचे अवशेष देखील सापडलेले आहेत. 3500 वर्षाहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्र भीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अशा अग्निपुरात आणि मत्स्यपुराणामध्ये आढळतो.
मित्रांनो, स्वर्गसुख म्हणजे नक्की काय आहे? आमच्यासारख्या सह्याद्रीच्या भटक्यांना स्वर्गसुख म्हणजे हेच. किल्ला आहे ना वरती. हा, तारावती. गडावर पोचल्यानंतर पहिल्यांदा बालेकिल्ला पाहायचा असे ठरवून बालेकिल्ल्याकडे प्रवास चालू केलेला आहे. मित्रांनो, जंगल ट्रेक स्टार्ट झालेला आहे. जंगलाची वाट संपून बाहेर आले की उजव्या बाजूला बालेकिल्ला दर्शन देतो. बालेकिल्ल्याच्या वाटेविषयी स्थानिक लोकांनी सांगितले होते की बालेकिल्ला चालताना नेहमी उजव्या बाजूला ठेवा. या पॅचवरून चालताना विशेष काळजी घ्यावी लागत होती, कारण बाजूला खोल दरी होती. बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेबद्दल स्थानिक लोकांनी जो सल्ला दिला होता तो आम्ही तंतोतंत पाळला. वाट चालताना बालेकिल्ल्याचा डोंगर उजव्या बाजूला राहील याची तंतोतंत काळजी घेतली. पण या सर्व खटाटोपीमध्ये आम्ही वाट चुकलो. याचा रिझल्ट असा झाला की आम्हाला बालेकिल्ल्याला पूर्ण एक वळसा घालून जावे लागले. बालेकिल्ल्याकडे जाताना वाट चुकलो, त्यामुळे एक फायदा झाला, आम्हाला सुंदर असा नजारा पाहावयास मिळाला. शेवटी एकदाची बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आम्हाला सापडली. ती आहे अशी. मित्रांनो, बालेकिल्ल्याकडे जाणारा सोपा मार्ग पाहताय ना, रोडच नाहीये. जे झाडं झुडपं वाढलेली आहेत त्याच्यातून मार्ग काढत आम्ही पुढे चाललो आहोत. चला तर मग. मित्रांनो, शेवटी सक्सेसफुली बालेकिल्ल्याला एक पूर्ण वळसा घालून आपण बालेकिल्ल्याच्या माथ्यावरती पोहोचलेलो आहोत. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.
आपण कोकण कड्यावरती पोहोचलेलो आहोत। चला बघूया कसा आहे कोकण कडा। मित्रांनो, आज तो मनामध्ये धडके भरवणारा कोकण कडा। नमस्कार मित्रांनो, मी सध्या उभा आहे कोकण कडा येथे असलेल्या हॉटेल वनराई येथे। काल रात्री आम्ही इथे मुक्काम केला होता। तर या हॉटेलचे मालक माणिक खोडके यांनी आम्हाला खूप चांगली सर्व्हिस दिली। मित्रांनो, जर तुम्ही या हरिश्चंद्रगडावरती येण्याचा प्लॅन करत असाल तर इथला आस्वाद जरूर घ्या मित्रांनो। यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला इथे समोर दिसत आहेत। चला साहेब, धन्यवाद। मित्रांनो, सध्या आम्ही उभे आहोत कोकण कडा येथे। तुम्ही आमच्या पाठीमागे पाहू शकता, आपल्याला कोकण कडा दिसत आहे। श्री सह्याद्रीमध्ये टेंटमध्ये रात्र घालून कसा एक्सपिरियन्स होता? मस्त, खूप मजा आली। कोकण कड्यावरती मस्त चांदणी रात्र, त्याच्यानंतर चमचमणारे विविध तारे, यांचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान। मित्रांनो, आता तारामती शिखरकडे जाण्यासाठी हे कारवीचं जंगल आपल्याला लागलेलं आहे। मित्रांनो, आता आपण हे कारवीचं जंगल पार करत करत जाऊया तारामती शिखराच्या माथ्यावरती। चला तर मग। मित्रांनो, कारवीचं जंगल खूपच घनदाट आहे। एवढ्या सकाळी सकाळी सुद्धा सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नाहीये। मित्रांनो, तारामती शिखरकडे जाणारी शेवटची शिडीवाट आपल्याला दिसत आहे। चला, ही शिडीवाट आपण चढून जाऊया आणि पाहूया वरती काय आहे ते। चला, नीट कर, वर कर। मित्रांनो, समोरच आपल्याला रोहिदास शिखर दिसत आहे। रोहिदास शिखरच्या बाजूला आपण पाहू शकता विस्तीर्ण असा कोकण कडा दिसत आहे। कोकण कडा जिथे संपतो तिथे एक छोटासा डोंगर दिसत आहे, तो आहे सीतेचा डोंगर। आणि सीतेच्या डोंगराच्या एक्झॅक्टली मागे दोन मोठे डोंगर दिसत आहेत, तो आहे नापताचा डोंगर। मित्रांनो, तारामतीकडे जाणारी वाट आपण पाहू शकता, असे मोठमोठे दगडधोंडे आहेत, त्याच्याशी वाकून आपल्याला यावं लागत आहे। आणि आता खूप गर्द जंगल सुरू झालेलं आहे। मित्रांनो, चला जाऊया तारामती शिखराच्या दिशेने। मित्रांनो, तारामती शिखरकडे जाणारा दुसरा जंगल पॅच पार करून आपण आता आलो आहोत एका डोंगराच्या पायथ्याशी। या इथून पुढे जाण्यासाठी एक लोखंडी शिडी आहे। चला, 1 बाय 1 टन प्रमाणे ही शिडी चढून जाऊया। चला मित्रांनो, मित्रांनो, आपण समोर पाहतात कोकण कडा,
आणि त्याच्या डाव्या बाजूचा आपल्याला परिसर दिसत आहे. समोरच आपल्याला जे शिखर दिसत आहे ते आहे रोहिदास शिखर. रोहिदास शिखर आणि कोकण कढाई यांच्यामध्ये जी आपल्याला दरी दिसत आहे ती खाली असणाऱ्या गावातून जर आपण चढून आला तर या दरीतून आपण प्रवास करून सरळ या मार्गे बाले किल्ल्याच्या साईडनं हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे येतात. या वाटेला म्हणतात माकड नाळ्याची वाट. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण तारामती शिखरावरती सक्सेसफुली पोहोचलेलो आहोत. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. मित्रांनो, फायनली शेवटी खिरेश्वर गावाजवळ असणाऱ्या मुथाळणे गावामध्ये असलेले आपल्याला हे ट्रेकर मित्र भेटलेले आहेत. या शिखरावरती या ग्रुपला भेटून भरपूर आनंद झाला मित्रांनो. या ग्रुपच्या पाठीमागे आपण पाहू शकता स्वराज्याचा भगवा मानाने फडकत आहे. तर या स्वराज्याच्या भगव्याला आपण आपल्या पद्धतीने एक मानाची वंदना देऊया. चला तर मित्रांनो, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सकल कुला मंडित अखंड लक्ष्मी अलकृत राजकार्य धुरंधर संस्कृत पंडित रणमर्द छावा छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. येळकोट, येळकोट. जय मल्हार. आनंदाचा येळकोट. भैरवनाथाच्या नावानं चांगलं. बाबाईचा जाऊ. जय भवानी, जय शिवाजी. ओम नमः पार्वती पते. महादेव. चला ये. मित्रांनो, तारामती शिखरावरून दिसणारा 360 डिग्री व्ह्यू. मित्रांनो, आता आपण तारामती शिखर उतरून आलेलो आहोत. आता आपण जाणार आहोत हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूला असणारे पुष्करणी, त्याच्यानंतर असणाऱ्या गुहा, हे सगळं पाहण्यासाठी. चला तर मग. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असणाऱ्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी कीर्तिमुख आणि हनुमान यांच्या मूर्ती दिसत आहेत. या मंदिरामध्ये समोरच आपल्याला गणपतीची छान अशी मूर्ती दिसत आहे.
पाण्यामध्ये एक शिवपिंड देखील दिसत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती 2 कीर्तिमुख पाहावयास मिळतात आणि या मंदिराच्या भिंतीवरती विविध प्रकारचे शिलालेख दिसत आहे मित्रांनो. या शिलालेखाविषयी माहिती देणारा फलक आपण हरिश्चंद्रेश्वर पार्किंगच्या तिथे पाहिला होता मित्रांनो. जय शिवशंभो, हर हर महादेव. रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर मंदिर यांच्या बांधकामामध्ये खूप सारी समानता दिसत आहे. मंदिराच्या आवारामध्ये गुहा असून त्या गुहेमध्ये महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती आपल्याला पाहावयास मिळतात. गणपती मूर्तीच्या एक्झॅक्टली समोर आपल्याला सिद्ध मंदिर महाविष्णू यांचे खूप छान मंदिर पाहावयास मिळते. या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती छान असे कोरीव काम केल्याचे आपल्याला दिसत आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून आपण उजवीकडे गेलो की आपल्याला 2 मिनिटाच्या अंतरावरती केदारेश्वर गुहा लागते. चला पाहूया कशी आहे ती गुहा. मित्रांनो, हरिश्चंद्रेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर अजून थोडे पुढे चालत आले की आपल्याला एक मोठी कातळामध्ये खोदलेली गुहा सापडते. या गुहेमध्ये प्रचंड अशा आकाराचे शिवलिंग आपल्याला पाहावयास मिळते. पावसाळ्यामध्ये या गुहेमध्ये पूर्णपणे पाणी भरलेले असते. तर चला दर्शन घेऊया देवादिदेव महादेवांचे. हर हर जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, या गुहेला आधार देण्यासाठी आपण पाहू शकता 4 खांबांची सोय आहे, पण त्यापैकी 3 खांब हे तुटलेले आहेत मित्रांनो. येथे ऐकलेल्या पुराणातील कथेनुसार हे 4 खांब म्हणजे 4 युग दर्शवतात. सतयुग, त्याच्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग आणि हा जो खांब आत्ता सध्या ओके परिस्थितीमध्ये आहे तो जेव्हा कलियुगाचा अंत होईल त्यावेळेस हाही खांब 4था मित्रांनो उद्ध्वस्त होईल अशी कथा सांगण्यात येते. आपण या गुहेमध्ये पाहू शकता या शिवपिंडीचा बेसच जवळजवळ साधारण 5.5 ते 6 फीट आहे आणि त्या चौथऱ्यावरती गोल चौथऱ्यावरती आपली शिवपिंड विराजमान झालेली दिसत आहे. बाळा, आपला हरिश्चंद्रगडचा ट्रेकचा अनुभव कसा होता? खूप छान होता. हरिश्चंद्रगड वगैरे मंदिर छान आहे पाहिला. परत कोकणकडा पण खूप छान होता. त्यानंतर आम्ही वरती एक ट्रेक केला तारामती शिखर, ते पण केलं. ते पण खूप निसर्गरम्य एकदम. श्री, कसा होता हरिश्चंद्रगड ट्रेकचा अनुभव? कोकणकड्यावरती माणिक सरांच्या तिथे आम्ही रात्री राहिलो. तो खूप भारी एक्सपिरियन्स होता.
व कोकण कड्याला आम्ही जेवण झाल्यानंतर गेलो रात्री. तिथे सह्याद्रीतल्या कुशीतील गावे दिसत होती. मी तर म्हणतो हर ट्रेकरने त्याच्या जिंदगीमध्ये एकदा हरिश्चंद्रगडला भेट द्यायला पाहिजे. विराज, कसा होता अनुभव? हरिश्चंद्रगड मला आवडला, पण मी 3-4 वेळा पडलो पण म्हणून मला लागलं पण आहे. म्हणून आता मी खूप वेळ आराम करणार आहे. ओके. तर मित्रांनो, आपला हरिश्चंद्रगडचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पुणेरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला, पुन्हा भेटू लवकरच.